नमस्कार. नमस्कार. मी हां, गिरीश सो परदेशी. येस, येस. कसं चाललंय लॉकडाऊन आणि हाऊ आर यू नाऊ? आपण 3-4 आठवडे झाले लॉकडाऊनमध्ये आहोत आणि काय परिस्थिती आहे? कसं काय वाटतंय? परिस्थिती बिकट आहे हां. बाहेर. पुण्यात असतो मी. त्याच्यामुळे हो. पुण्यात म्हणजे मुंबईमध्ये पण बिकटच आहे. हो, हो. परंतु पुण्यामध्ये अनएक्सपेक्टेडली बिकट आहे. एक तर पुण्यात हे सगळं सुरू झालं. हो, महाराष्ट्रातला पहिला पेशंट पुण्यातच आणि आमच्या घराच्या जवळच येते. असो. हो. पण मी या गोष्टीकडे सकारात्मक बघतोय, सकारात्मक राहतोय आणि एक लढवय्या या दृष्टिकोनातनं मी या सगळ्या चॅप्टरकडे बघतोय आणि सगळ्यांनी तसंच बघायला हवं, की ओके. या येस, कोरोनाच्या व्हायरसला आपल्याला पॉझिटिव्हली डिफीट करायचंय, पराभूत करायचंय येस, आणि येस. त्यासाठी लागणारे सगळे उपाय आपल्याला करायला पाहिजेत. हो. बरोबर. आपण काही सायंटिस्ट नाही आहोत किंवा मेडिकल ऑफिसर्स नाही आहोत. पण आपण जे नाही. काही करू शकतो ते तर आपल्याला करायलाच हवं. हो, म्हणजे हो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. येस, येस. पुण्यात मी अनेक लोक बघतो, की ते फार काही पाळत नाहीयेत. पण तर वाईट मॉर्निंग वॉक पण वाटतं असं सुरू केलं. बघून. तर मॉर्निंग हां, वॉक पण सुरू मॉर्निंग वॉक आहे, एकत्र रस्त्यावर जाणं आहे, फिरणं आहे. हो. पण वाईट वाटतं हे बघून. लॉकडाऊन जेव्हा झाला, म्हणजे एक 25 तारखेपासून खरा लॉकडाऊन सुरू झाला. पण त्याच्या आधी 15 पासूनच सगळं परिस्थिती बदलायला लागली होती. पण तेव्हा हे सगळं चालू होतं, तेव्हा तुम्ही कुठे होतात आणि काय कुठे शूट करत होता? कसं काय चाललं होतं? ते नाही शूटिंग नव्हतं. ॲक्चुअली मी सध्या एका वर्षात मागच्या वर्षापासनं एका फार मोठ्या कॉलेजचा डिरेक्टर आहे, हो, प्रिन्सिपल हो. आहे. माहिती सो आहे. मी त्या कॉलेजचं नाव नाही घेऊ शकत कारण ते ब्रँडिंग त्याचं वेगळं आहे. हो, हो. परंतु अ, त्यामुळे मी माझ्या कॉलेजच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये व्यग्र होतो. हो. आणि माझ्या मते तो शुक्रवार होता हां, आणि ते सगळं बंद झालं. तर हां. मी तुरंत माझ्या विद्यार्थ्यांना मेल्स केली, की "देअर इस नो कॉलेज. द कॉलेज हॅज बीन लॉक्ड डाउन अँड द लेक्चर्स विल बी ऑफ अँड अल्सो इफ द लेक्चर्स विल बी ऑन, दे विल बी डन ऑनलाईन." तर याह! त्या कॉलेजच्या सगळ्या गदारोळात मी होतो आणि घरी होतो आणि मग मग मी घरातच होतो. त्याच्यानंतर हां. घरातच आहे मी. कारण सर कसं आहे लॉकडाऊनमध्ये सगळे अडकलेत घरात आणि यू आर द मोस्ट बिझिएस्ट पर्सन आणि एका सतत कंटिन्यू बिझी असलेल्या माणसाला घरात हो. अडकल्यानंतर खूप हे अँक्झायटी होते आणि कसं होतं की आपण कधी काय काम करणार, काय करणार असं होतं. म्हणून म्हटलं की तुम्ही बरोबर आहे. काय होतात, काम करत होतात की नाही म्हणून विचारलं. नाही आहे थोडासा इन्कन्व्हिनियन्स आहे, पण कसं आहे, की सगळ्या गोष्टींकडे पॉझिटिव्हली बघायला पाहिजे. आता येस. आता मी ओके, आता मी लॉकडाऊन आहे, आता मला सफोकेशन होतंय, आता माझं वजन वाढतंय, आता मला इंडायजेशन होतंय. तर ह्या सगळ्या गोष्टी गौण आहेत माझ्या दृष्टीने हो, कोरोना व्हायरसच्या एपिडेमिकच्या समोर. कळलं येस, का? येस. आणि हो, हो, घरात सुद्धा इतक्या गोष्टी करण्यासारख्या आहेत, खरंच सांगतो मी. हो. घर साफ मग करणे, कपाट हो, मी आवरून ठेवणे, येस. पुस्तकं वाचणे, काय-काय हो. आपल्या ज्या फिल्म्स आहेत त्या बघणे. विचारतो की सध्या रुटीन कसं आहे? काय चाललंय? हाऊ वॉज युअर डे इज गोइंग नाउ-अ-डेज? माझे दिवस एक तर मी योगा प्रॅक्टिशनर पण आहे. मी हां. अय्यंगार योगा जे आपल्या भारतातलं एक फार मोठं प्रायमरी इन्स्टिट्यूट आहे. येस. आणि जगातले अनेक शिष्य तिथे योगासन शिकायला येतात. तर हो, हो. त्या इन्स्टिट्यूटचा मी विद्यार्थी आहे. अय्यंगार इन्स्टिट्यूट पुण्यातच आहे ते. तर मी हो, हो. योगा सकाळी 5 वाजता उठून करतो. हां, त्याच्यानंतर म्हणजे टेरेसवर करतो मी आमच्या बिल्डिंगच्या हां. टेरेसवर योगासनं करतो. त्याच्यानंतर चहा, नाश्ता वगैरे सगळं आवरून झालं, की आणखीन एक गोष्ट मला प्रेक्षकांशी शेअर करायला आवडेल, की मी 2019 साली एम-ए इन इंडॉलॉजी केलं इथे. हो, हो. प्राच्यविद्या म्हणजे भारतीय तत्वज्ञान, इतिहास आणि संस्कृती याचा अभ्यास. ओके. तर अश्मयुग, पुराश्मयुग, त्याच्यानंतर सिंधू संस्कृती, मग सम्राट अशोक, मौर्य, वेदकाल याच्यापासनं अगदी 12व्या शतकापर्यंत आपली जी काही संस्कृती आहे, इतिहास आहे आणि तत्वज्ञान आहे याचा अभ्यास मी केलाय इंडॉलॉजी या येस, कोर्समध्ये. त्याचा आणि एम-ए झालो मी आत्ताच. येस. तर त्याचं बरंच काम मी करतो. हां, शिवाय घरात राहून मी अनेक नाटकं वाचतो आणि हां. YouTubeवर बरीच नाटकं बघायला आहेत, राष्ट्रीय आणि येस. आंतरराष्ट्रीय.
आंतरराष्ट्रीय हिंदी मी नाटकं बघतो आणि साहित्य हिंदी, मराठी आणि फिल्म्स बघायच्या असतात खूप राहिलेल्या, त्या फिल्म्स बघतो. पण चांगला वेळ जातो आणि मला असं वाटतं, की मी घरात राहतो आणि पॉझिटिव्ह राहतो आणि हो. त्यामुळे पॉझिटिव्ह राहिलं की सगळं सुकर होतं असं मला वाटतं. हो. ओके, ओके. सो आपण जरा NSDच्या तुमच्या कामाकडे येऊया. म्हणजे यू आर अ स्टुडंट ऑफ NSD. तर त्या NSDच्या एक्सपिरियन्सबद्दल थोडं सांगा ना. म्हणजे तो एक्सपिरियन्स कसा होता? NSDमध्ये पूर्ण ॲक्टिंगबद्दलच शिकवलं जातं. तर त्यामध्ये काय-काय शिकायला मिळालं आणि ते आता इम्प्लिमेंटेशन करताना कसं त्याचा उपयोग? नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये केवळ अभिनय शिकवला जात नाही. तर नाटकाचे सगळे पैलू याचा अभ्यास तिथे केला जातो, दिला जातो शिक्षण त्याचं. कॉस्ट्यूम, सेट, मेकअप, डिझायनिंग, सेट डिझायनिंग, कॉस्ट्यूम डिझायनिंग, नाटकाचं डिझायनिंग, डिरेक्शन, एस्थेटिक्स, योगा, बॉडी मूव्हमेंट, छाऊ, भरत मुनींचं नाट्यशास्त्र, ग्रीक हो, ट्रॅजेडी, हो, शेक्सपियर, भारतीय रंगभूमी, पाश्चात्य रंगभूमी, फोक, लोककला, सगळ्या म्हणजे फार मोठा महासागर आहे. हो, हो. त्यामुळे मला खूप शिकायला मिळालं तिथे. शिकण्यासारखं भरपूर होतं हां, आणि खूपच परिपूर्ण करणारा तो अनुभव होता. आणि त्यानंतर मी मुंबईत आलो आणि अनेक मालिकांमध्ये कामं केली. तर येस. मला नेहमी हा प्रश्न विचारला जातो, की "काय रे तुम्ही NSDची माणसं? त्या असं वेगळं काय असतं तिथे? आणि त्याचा हां, हां. इथे आम्ही पण इथे NSD न करता म्हणजे सीरियलमध्ये कामं करतो वगैरे." तर मी नेहमी सांगतो, की कसं आहे, की अभिनयाचं प्रशिक्षण घेतलेलं नेहमी चांगलं असतं. मग ते NSD मध्ये असो किंवा बाहेर असो. पण हो, शिकण्याची प्रवृत्ती असायला हवी. हो, हो. मला सगळं येतं. मी आता खूप चांगला अभिनेता झालेलो आहे. मी आता हां, खूप मोठा कलाकार झालेलो आहे. अशी भावना जेव्हा त्या कलाकाराच्या ठायी उत्पन्न होते, तेव्हा हो. त्यातला कलाकार संपलेला असतो, असं माझं मत आहे. ओके. तर हां. त्यामुळे शिकत राहावं माणसाने. मग ते हो. NSD मध्ये असो, कुठल्या संस्थेमध्ये असो किंवा कुठल्या संस्थेच्या बाहेर असो. पण शिकत राहणं गरजेचं आहे. येस, तर येस. पण मी शिक्षण घेऊन आल्यामुळे मला फार फायदा झाला आणि चांगल्या-चांगल्या भूमिका मला मिळाल्या. अनेक पुरस्कार मिळाले. एक वैचारिक बैठक निर्माण झाली. काम करण्याच्याकडे, हो. आपल्या कामाकडे बघण्याच्या दृष्टीने. येस. आणि त्या वैचारिक बैठकीनुसारच एक कलाकार म्हणून प्रवास पुढे झाला. हां. सर आता आपण बोललो, की दिवस आपला आपण पुस्तक वगैरे वाचतोय काय-काय. सध्या ओ-टी-टी पण प्रत्येकाकडे अवेलेबल आहे. तर काही ओ-टी-टीवर बघितलंय का? तर काही तुम्ही Netflix बघता का? वगैरे. येस, Netflix, Amazon वगैरे. हो, हो. मी अनेक सिनेमे माझे बघायचे राहिले होते. हां, हां. तर एक सिनेमा बघितला आणि बरा वाटला मला. अंधाधुंद आत्ताच हो. बघितला मी. हो, हो. आणि बरेच खूप. पेंडिंग लिस्ट खूप आहे माझी. हां, हां. काय पुस्तक कुठलं आता वाचणं चालू आहे? सध्या काही रिकमेंड कराल? हिंदू, भालचंद्र नेमाडे. नेमाडेंचं हिंदू हां, वाचलं मी. हां. आणि मला असं वाटतं, की लॉकडाऊनमध्ये हिंदू अ, वाचायलाच पाहिजे. इतकं म्हणजे एक तर तो फार मोठा ग्रंथ आहे, एपिक ग्रंथ आहे माझ्या हो, म्हणण्यानुसार. हो, हो. तर तो मी आत्ता पूर्ण केला. अ, मी 16 तारखेला का 17 तारखेला सुरू केला होता. मला खूप आवडला आणि हिंदू भालचंद्र नेमाडेंचं हे पुस्तक लोकांनी जरूर वाचावं. त्याच्यानंतर अनेक काही नाटकं आहेत. अंधायुग नावाचं नाटक आहे धर्मवीर भारती यांचं. ते वाचावं. काही रशियन नाटकं ती मी वाचली. पण सगळ्यांना गरजेचं नाहीये ते वाचणं. पण नाटक वाचत राहिलं पाहिजे. काय आहे माहितीये? हां, या तुमच्या ओ-टी-टी जे तू आत्ता म्हणालास, हां. त्याच्यामुळे ना माझ्या विद्यार्थ्यांकडनं खूप तक्रार असते, की वाचन संस्कृती कुठेतरी लोप पावत चाललेली आहे. साहित्यापासून फार ही तरुण पिढी दूर चाललेली आहे. माझ्याकडे एक विद्यार्थी आला होता NSDचा ॲडमिशन फॉर्मसाठी. तर त्याला मी विचारलं, की "तू विजय तेंडुलकरांचं शांतताकोट वाचलंयस का?" तर तो म्हणाला, "नाही, कोण आहेत ते?" तर मी म्हटलं, "तुला अ, जर आता विजय तेंडुलकर माहीत विजय नसतील" आणि तेंडुलकर. मराठी मुलगा होता. हो, तर बेसिक आहे विजय तेंडुलकर माहिती असणं. हो, तर हो. तेही त्याला नव्हतं. पण मग हां, आणि त्याला अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसं वगैरे पण मिळालेली होती. तर हा हां, एक कॉन्ट्रास्ट आहे, की
साहित्यापासून खूप लोक दूर चाललेले आहेत. तर लोकांनी वाचायला पाहिजे. मराठी लिटरेचर आहे, हिंदी लिटरेचर आहे, ते वाचायला पाहिजे. येस. सो मला तुमच्या अकॅडमीबद्दल तुम्हाला विचारायचं आहे. प्रियदर्शी अकॅडमी तुमची अकॅडमी आहे वेअर यू टीच ॲक्टिंग आणि सगळ्या गोष्टी ज्या कल्चरल किंवा मीडियाशी हो आपल्या हो इंडस्ट्रीशी रिलेटेड ज्या गोष्टी कराव्या लागतात, करेक्ट. मोनो ॲक्टिंग वगैरे सगळेच प्रकार येतात त्यामध्ये. हो. तर त्याबद्दल तुमचं सांगा थोडं, की कसं ते वर्कआउट होतं, तुम्ही काय सेशन्स कसे करता वगैरे. प्रियदर्शी अकॅडमी याची संकल्पना अशी झाली की अनेक ठिकाणी मी थिएटर वर्कशॉप्स घ्यायचो, ट्रेनिंग वर्कशॉप्स घ्यायचो, 15 दिवसांचे, 10 दिवसांचे, हां. 20 दिवसांचे वर्कशॉप्स. पण ते वर्कशॉप संपल्यानंतर बिचारे बिचारे माझे विद्यार्थी मला म्हणायचे की सर आता आम्ही पुढे काय करू. आणि मग मला असं वाटायला लागलं की कुठेतरी मी त्यांना वाऱ्यावर सोडून देतोय, यु नो. येस, येस. तर त्यातनं मी एक संकल्पना, आम्ही एक मॉड्यूल निर्माण केलं की ज्याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना ट्रेनिंग पण देतो आणि त्यांना स्टेजवर परफॉर्म करण्याची संधी पण देतो. हां. त्यांचे नाटकं बसवतो, त्यांचं नाटक पब्लिक शोज करतो. आणि मग त्याचं त्यांना थोडासा आणखीन कॉन्फिडन्स येतो आणि मग ते बाहेर दुसऱ्या ग्रुप्सला जॉईन करू शकतात किंवा करू शकतात. आणि फिल्म ऍक्टिंगचं पण आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे व्हिजिटिंग फॅकल्टीज माझ्याकडे येतात. NSDचे काही टीचर्स आहेत, ते माझ्याकडे येतात. मग व्हॉइस, स्पीच, बॉलिवूड डान्स, बॉडी मुव्हमेंट, ओपनिंग अप सेशन, रिअलिस्टिक ऍक्टिंग आणि कॅमेरा ऍक्टिंग, हा एक वेगळा सिलेबस आहे. तर सध्या चांगलं शिक्षण मिळणं खूप रेअर आहे, कारण आपण बघतो अनेक ठिकाणी लोकांना फसवलं जातं. हो. आपल्या इंडस्ट्रीमध्ये ते म्हणजे खूपच आहे. हो, त्यांच्याकडनं गडगंज पैसे घेऊन त्यांना सांगण्यात येतं की तू आता झालास अभिनेता. हो. आणि बिचारा तो मुलगा मग त्याला फ्रस्ट्रेशन येतं. हो ना. कारण प्रोफेशनल डिमांड्स खूप वेगळ्या असतात हो. आणि तुम्हाला दिले गेलेलं ट्रेनिंग खूप पोकळ असतं. तर ते कुठेतरी त्या व्यक्तीला फ्रस्ट्रेशन येतं की काय हो. मी करू, माझं काय चुकतंय, मी कुठे कमी पडतोय. हो. आणि ते खूप हॅरॅसिंग असू शकतं. तर हो. म्हणून मी माझ्या अकॅडमीत पोरांना कधीही असं म्हणत नाही की तू आता चांगला अभिनेता झालास. हां. मी येस, त्यांना एवढंच सांगतो की तुम्ही एक चांगला संवेदनशील प्रेक्षक बना. येस. दॅट बरोबर. इज ऑल्सो इनफ. त्यातनं तुम्हाला कळेल की चांगलं काय, वाईट काय, योग्य म्हणजे काय, अयोग्य काय. म्हणजे सर स्क्रिप्ट वाचताना आपल्याला ते रोल जर का दिसला, आपण आपल्या हातात समजा कुठली स्क्रिप्ट आली आणि त्या स्क्रिप्ट वाचतानाच मी प्रेक्षक म्हणून त्या स्क्रिप्टकडे बघितलं आणि जर का मला समोर ते कॅरेक्टर दिसू लागलं, कसं वावरतंय, कसं काय करतंय, कोणाशी कसं हो. बोलणार आहे, त्याचा डायलेक्ट कळाला, तरी एक ॲक्टर आपल्याला जे नॉर्मल बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स लागतात एका कॅरेक्टरचे ते तरी मिळवू शकतो. असं तुम्ही म्हणू शकता. करेक्ट. आणि त्या भूमिकेमध्ये आणि माझ्यामध्ये काय साम्य आहे हां, हां. आणि त्या भूमिकेचा कुठला पैलू मी चांगला पोर्ट्रे करू शकेन, हे एक नातं निर्माण झालं की ते की मग त्याला ते एक मिश्रण ते जमतं. बरोबर. कनेक्शन झालं, येस, आपण असं म्हणू येस. शकतो. येस, येस, येस. सो या सगळ्यामध्ये 2013 मध्ये तुम्ही एक मल्याळम का कुठले खिरा. फिल्म हो, केली, हो. "फिरा." तर त्या पूर्ण त्या इंडस्ट्रीमधला एक्सपिरियन्स आणि त्याबद्दल थोडं सांगा ना. कसं ते वर्कआउट होतं त्यांच्याकडे? साऊथमध्ये बरंच फुल म्हणजे डिटेलमध्ये काम असतं प्रत्येक हो, गोष्टीचं असं हो, म्हणतात. हो. तर अगदीच. तसं त्याबद्दल तुम्ही सांगा ना थोडं. कारण आपल्याकडे ते बघणं खूप रेअरली असतं. आपल्याकडे एखादी फिल्म होती की त्यामध्ये खूप एकदम क्लीनलीनेसचे काम केलेलं असतं. पण हं, हं. साऊथचा प्रत्येक वेळी उदाहरण दिलं जातं म्हणून म्हणतो. नाही, म्हणजे त्या सेटअपमध्ये काम करण्याचा अनुभव पहिल्यापासून मी तुम्हाला सांगतो ॲक्चुअली. ज्या व्यक्तींनी माझं ऑडिशन घेतलं होतं, हां, तर त्या व्यक्तीचा 2 म्हणजे ती व्यक्ती निघाली होती ॲक्चुअली मुंबईत. मी पुण्यात होतो आणि हां, ऑडिशन मुंबईत होतं आणि त्या व्यक्तीला मी म्हटलं, की "मी उद्या सकाळी येतो, मग तुम्ही माझं ऑडिशन घ्या." तर तो म्हणाला, "ऑडिशन तर आता संपलेलं आहे. पण तरी पण तुम्ही या, माझ्या हॉटेल रूममध्ये या आणि माझं 11 वाजताचं फ्लाइट आहे. तुम्ही सकाळी 8 वाजता या." हां, तर मी पहाटे 4 वाजता उठून पुण्यावरनं तिथे त्या फिल्मसाठी गेलो. अंधेरीला त्या हॉटेलमध्ये त्यांनी माझं ऑडिशन घेतलं सकाळी 8 वाजता आणि हां. मीच त्या माणसाला एअरपोर्टला सोडलं आणि तो गेला. आणि मला काही माहीत नव्हतं काय चित्रपट आहे, कशाबद्दल आहे, काय वगैरे. पण त्यांनी दिलेलं ऑडिशन मात्र मी मनापासून केलं.
आणि मग नंतर त्याचा परत मला एक महिन्यानी का 15-20 दिवसांनी तो म्हणाला, की "मी मुंबईत आलेलो आहे, तुम्ही भेटायला या." हां, मग मी भेटायला गेलो आणि ती व्यक्ती म्हणाली, की "डिरेक्टर हॅज लाइक्ड युअर ऑडिशन आणि ते तुम्हाला एका एक रोलसाठी म्हणजे ज्या रोलसाठी माझं ऑडिशन घेण्यात आलं त्या रोलसाठी फिक्स करतायत." हां, तर हां. मी त्यांना म्हणालो, की "मला खरं तर तुमच्या या इंडस्ट्रीमधल्या लोकांबद्दल काही माहीत नाही. कोण आहेत हे लोक? काय केलेलं आहे त्यांनी पूर्वी?" तर त्यांनी मला सांगितलं, की विनीत श्रीनिवासन येस, येस. म्हणून तिकडचा एक फार मोठा स्टार आहे. हो. आणि त्याचे वडील पण स्टार होते तमिळ सिनेमातले श्रीनिवासन सर म्हणून. त्यांचा हा मुलगा आहे विनीत श्रीनिवासन. तो तिथला येस. फार मोठा पॉप स्टार आहे आणि हां, ॲक्टर पण आहे आणि त्याची ही फिल्म आहे. हां, तर मी म्हटलं, "अरे वाह! इट्स अ ग्रेट अपॉर्च्युनिटी." आणि मी म्हटलं, "आणखीन कोण-कोण आहे सिनेमात?" तर त्यांनी मला एक नाव सांगितलं ते म्हणजे शोभना. हां. आणि जेव्हा शोभना या अभिनेत्रीचं नाव मी ऐकलं, तेव्हा मी फारच अ, अ, म्हणजे नर्व्हस झालो एका पॉझिटिव्हली कारण शोभना ही फार मोठी अभिनेत्री आहे. फार हो, मोठी भरतनाट्यम डान्सर आहे हो. आणि माझ्या कॉलेज डेजमध्ये इफ आय एम नॉट रॉन्ग जगातल्या 50 सुंदर स्त्रियांमध्ये शोभना हे एक नाव घेतलं गेलं होतं त्या काळात. हो. तर येस. त्या अभिनेत्रीबरोबर काम करण्याची संधी, अरे बापरे! मी फारच उत्साहित झालो. हां, आणि मग त्यांनी सांगितलं, की "नो, यू आर डूइंग धिस रोल" आणि मग आम्ही गेलो बेळगावमध्ये आणि गोव्यामध्ये माझं शूटिंग झालं. सिनेमा केरळचा होता, मल्याळी होता, पण शूटिंग बेळगावमध्ये होतं. इतकं चांगली बरदास्त त्यांनी ठेवली होती. वेळेवर येणं, वेळेवर जाणं, प्रत्येक कलाकाराचं खाणं-पिणं हां, लॅविश नाही हां, नाही, चैन्याचं नाही, नाही. पण पण स्वच्छ नीटनेटकं. हां, हॉटेलच्या रूम्स पण असं तुम्ही म्हणाल, की मला 5 स्टार वगैरे जमलं तर देतील पण. कुठलाही हलगर्जीपणा सेटवर नाही. वेळेवर येणं, वेळेवर जाणं. सगळ्या स्क्रिप्टची, सगळ्या ह्याची बरदास्त ठेवली जाणं आणि तो सिनेमा आम्ही पूर्ण केला. थिरा आणि शोभना असल्यामुळे तो सिनेमा खूप चांगला चालला. अनेक महोत्सवांमध्ये ती फिल्म दाखवली गेली. तर माझ्या मते ती अजूनही YouTubeवर आत्ता उपलब्ध आहे. येस, येस, आणि चाइल्ड ट्रॅफिकिंगवर ती फिल्म होती. हां, येस. आणखीन एक त्या सिनेमाचा महत्त्वाचा ॲस्पेक्ट असा आहे, की त्यामध्ये एका ट्रान्सजेंडर अभिनेत्याला त्या डायरेक्टरनी भूमिका दिली आणि हो. ट्रान्सजेंडरचीच भूमिका दिली आणि असं दाखवलंय, की तो ट्रान्सजेंडर एक पोलीस असतो. पोलीस हां. हवालदार असतो. हो, हो. तर हां, हां. मला असं वाटतं, की हा इतका सुंदर अप्रोच आहे, हो, की हो. कुठल्याही ट्रान्सजेंडर व्यक्तीला तुम्ही अ, एका वाईट आणि खालच्या दृष्टीने बघू नये. नाही. त्यांनी त्या ट्रान्सजेंडरला पोलिसाचा रोल दिला आणि पोलिसच तो ट्रान्सजेंडर आहे असं ते दाखवलं आणि ते इन्व्हेस्टिगेट करतं. हेच तर ते मग वेगळेपण आहे त्या इंडस्ट्रीचं, की जे जे शक्य नाही बऱ्याचशा गोष्टी, त्या कशा हो, घडवून आणायच्या. त्यामध्ये त्यांच्याकडून शिकणं आपल्याला पण अपेक्षित आहे, की आपण हो. आपली फिल्म करताना त्या कशा अवलंबायला जाऊ शकतात आपल्या फिल्ममध्ये, ते पण आपण बघायला पाहिजे. आणि कसं आहे, की केवळ आपण म्हणून चालत नाही ना. समानता, लिंग भेदभाव करू नये. हो, पुरुष, स्त्री, नपुंसकलिंग असं काही नाही. हे बघा, सगळे समान असतात. सगळे असतात. सारखे असतात. सगळे इक्वल असतात. या विचारसरणीचा मी आहे. येस. तो आता काही लॉकडाऊनमध्ये काही छंद वगैरे चालू आहेत का जोपासना किंवा काही राहिलेली कामं जी असतात ठेवलेली, की वेळ मिळेल तेव्हा करू असं काही चाललंय? योगासनं आणि इंडॉलॉजीचा अभ्यास. मी ब्राह्मी लिपी अ, अ, शिकलेलो आहे. तर ब्राह्मी लिपीत सम्राट अशोकाचे काही लेख आहेत. अ, हां. चंद्रगुप्त मौर्य, त्याच्यानंतर चंद्रगुप्त घराण्याचे काही लेख आहेत. त्याचा अभ्यास मी चालू अच्छा. ठेवलेला आहे. येस, येस. तो या सगळ्यामध्ये सर तुमच्या आयुष्यात झी मराठीचं खूप बरंच काही-काही झी मराठी हे खूप इम्पोर्टंट आहे तुमच्या या हो, हो. करिअरमध्ये. तो त्या हो. झीचा एक्सपिरियन्स म्हणजे 2006 आणि 7 म्हणजे त्या काळात तुमचं ती सीरियल चालू होती या आणि सुखांनो या आणि त्यात वहिनी साहेब. कानोया, वहिनी साहेब खूप हिट कॅरेक्टर्स होते सगळे. हो, हो, हो. तर त्या म्हणजे त्या आठवणी या काळात आपल्याला खूप महत्त्वाच्या असतात, की जेव्हा आपण हं. अशा परिस्थितीत अडकलोय, की आपल्याला काही करता येत नाही, जाऊ शकत नाही. तर या बऱ्याचशा आठवणी ज्या असतात आपल्या आयुष्यात घडलेल्या, त्या खूप कामी येतात. मला त्या म्हणून मला तुम्हाला झीबद्दलचा एक्सपिरियन्स विचारायचा आहे. म्हणजे झी मराठीच्या अवॉर्डमध्ये नॉमिनेशन किंवा अवॉर्ड मिळणं ही तर खूप मोठी गोष्ट असते. तर तुम्हाला ते कंटिन्यू 2 इयर सतत हो, मिळत मिळालं होतं. हो, हो. तर त्या एक्सपिरियन्सबद्दल थोडं सांगा? या सुखांनो या झी मराठीवर खूप गाजली होती ती सीरियल.
आणि सगळीच माणसं त्यातली खूप मोठी होती. विक्रम गोखले सर होते, ऐश्वर्या, अ, हो, राजन भिसे सर, त्याच्यानंतर सुमुखी पेंडसे, रेशम टिपणी, संपदा कुलकर्णी, हो. अ, उपेंद्र लिमये, येस, अ, येस. अजून सोनाली पंडित, सोनाली सोनाली बेंद्रे. पंडित होती, फैयाजजी, सुनील बर्वे, अ, विनय आपटे सर. त्याच्यामुळे फार छान ती कास्ट होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं लिखाण खूप उत्कृष्ट होतं. हां, विषय खूप चांगला होता. अध्यात्म आणि प्रॅक्टिकल लाईफ याची हो. तडजोड हा तो एक छान विषय होता आणि खूप गाजली होती ती मालिका आणि त्या वीरेंद्र प्रधान यांनीच एक वर्षानंतर आणखीन एक मालिका लॉन्च केली होती. त्या मालिकेचं नाव होतं वहिनी साहेब. त्यामध्ये पण एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी त्यांनी मला विचारलं. त्यामुळे मला असं वाटतं त्या काळात मी एकमेव असा अभिनेता होतो झी मराठीवरचा, ज्याची एक मालिका 7 वाजता टेलिकास्ट व्हायची वहिनी साहेब आणि हो. दुसरी मालिका 8 वाजता टेलिकास्ट व्हायची येस. अ, या सुखानुया. या सुखाने. हां. त्यामुळे आणि मी असा एकमेव अभिनेता असेल कदाचित, की झी मराठी अवॉर्डसाठी सुद्धा बेस्ट सपोर्टिंग कॅरेक्टरसाठी अ, माझ्या दोन्ही मालिकांसाठी माझं नॉमिनेशन झालं. वहिनी साहेब आणि यासुक. हो, मयुरेश हो, अधिकारी म्हणून अजूनही लोक मला ओळखतात हो, आणि वहिनी साहेब मधला राजा जयकर. हो. तर खूपच एनरिचिंग एक्सपिरियन्स होता. किंबहुना त्यामुळे करिअरलाच लिफ्ट मिळाला येस, येस, येस. आणि खूप छान झी मराठीचा त्याच्यामध्ये योगदान आहे. आणि त्याच्याच अनुषंगाने झी टॉकीजवर तुमची एक फिल्म सतत म्हणजे ते चालू असते, हो, फॉरेनचे हो. पाटे. फॉरेनची पाटली आणि त्यात तुम्ही विनय आपटे सरांबरोबर आणि काम करायचात. हो, म्हणजे वहिनी त्यात साहेबमध्ये ते माझे सासरा असायचे हो, हो. आणि फॉरेनची पाटलींमध्ये माझे वडील होते ते. हां, तर ते विनय आपटे सर इज अ इन्स्टिट्यूशन म्हणजे त्यांच्याकडून खूप जणांनी काय-काय शिकण्यासारखं आहे. तर हो, त्या हो. त्यांच्याबरोबरचा सेटवरचा अनुभव कसा होता? काय तेव्हा म्हणजे? नाही, नाही. काय माहितीये, मला असं वाटतं, की अ, विनय आपटेंना बरेच लोक घाबरायचे. हो, म्हणून विचारतो. खूप धडाकेबाज आणि जरब असलेलं व्यक्तिमत्व आहे. पण मला ते कधीच बोलले नाहीत. मला ते कधीही रागवले नाहीत. काही नाही, काही नाही. कारण का सांगू का? आम्ही नाटकातली जी माणसं असतो ना, ती खूप शिस्तप्रिय असतो. खूप सेल्फ डिसिप्लिन आणि कम्युनल डिसिप्लिन म्हणजे वैयक्तिक शिस्त आणि सांघिक शिस्त ही हं, नाटकातनं जी आमच्यात आलेली आहे ना, हो, मग त्या शिस्ती कुणी मोडली की मग डोकं फिरतं. माझं अजूनही डोकं हो. फिरतं. हं, मी खूप लोकांना, विद्यार्थ्यांना रागवतो. पण ती शिस्त महत्वाची असते. म्हणून विनय आपटे सर रागवायचे काही जणांना. हो, हां. पण तसा तो अगदीच मस्त मस्त माणूस होता. खूपच जॉली आणि खूप अ, ज्ञानी माणूस होता तो. येस, येस. त्यामुळे परखड आणि मस्त फायटर येस, फायटर माणूस होता. येस. आणि तुमची लास्ट इयर बेरीज वजाबाकी एक रिलीज झाली फिल्म. हो, बेरीज त्याचा वजाबाकी सब्जेक्ट खूप चांगला होता. त्या खूपच सब्जेक्टबद्दल थोडं चांगला सांगा. होता. त्या सब्जेक्टबद्दल सांगा. कारण फिल्म तशी रीच नाही झाली तेवढी. जेवढी रीचमध्ये जायला पाहिजे होती तशी. म्हणून म्हटलं की तुम्ही सब्जेक्टबद्दल सांगा थोडं त्या अ, फिल्मच्या. नाही एक तर लहान मुलांना आपण आपले संस्कार किंवा आपले विचार किंवा आपली शिस्त कसे मुलांवर लादतो आणि मुलांना काहीतरी वेगळं व्हायचं असतं, मुलांना काहीतरी वेगळं जग एक्सप्लोर करायचं असतं. आणि जेव्हा आपण ही मुभा त्यांना देतो, तेव्हा ते इतकं छान फुलून येतात आणि त्यांचं विश्व इतकं छान ते बनवतात. हो. तर या संदर्भातला तो सिनेमा होता आणि खूप चांगला सिनेमा होता. आणि हां, मी माझ्या मुलांबरोबर तो सिनेमा बघितला हां. आणि अनेक शाळांमध्ये तो सिनेमा दाखवला गेला. अ, चांगला त्याला रीच मिळाला, खरं सांगायचं तर. कारण काय त्याचा त्याचा जो सेटअप आहे त्याच्या अनुषंगाने त्याला चांगला ओके. रीच मिळाला. यू नो येस. यू कॅनॉट एक्सपेक्ट की एव्हरी फिल्म शुड बी लाइक शोले. ते हां. शक्य नाहीये. नाही, नाही. खरं आहे. खरं पण आहे. नाही एखादी फिल्म असते मी मसान. हो. हो, हो. आता मसानचा जो काही एक मार्जिन आहे, जो काही त्याचा कॅनव्हास आहे, त्याच्यामध्ये त्याला ते परिपूर्ण झालं. तुम्ही हो. मसान आणि देवदास शक्यच नाहीये.
नाही नाही शक्यच नाही. कारण त्यांचे कॅनव्हासेस वेगळे आहेत, त्यांचा हो रीच वेगळा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो ठीक आहे इकॉनॉमिकली, आता सध्या इकॉनॉमिकली कुठल्या सिनेमाला पैसा मिळतो हा एक फार मोठा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांपुढे. तेच. हो. पण त्यापैकी त्यामधनं सुद्धा ठीक आहे, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. इकॉनॉमिकली मला माहित नाही काय. हा त्या दरम्यान एक तुमची फिल्म आली होती बर्नी. तर त्या फिल्म बद्दल थोडं सांगा ना. तो त्या फिल्मचं. बर्नी बर्नी एक वेगळ्याच धाटणीची फिल्म होती. हा. सुभाष भिंडे यांची एक खूप वादग्रस्त झालेली कादंबरी होती, जोगीण. हो आणि त्या कादंबरीवर आधारित तो सिनेमा होता आणि वेगळ्या प्रकारचा सिनेमा होता आणि नीलूताई पाटेकर या त्या सिनेमात होत्या आणि त्यामध्ये माझी एक भूमिका होती आणि चांगला तो सिनेमा होता. फेस्टिवल्स मध्ये गेला, गोव्याच्या सेटअप मध्ये त्याला चांगला आणि 1970च्या दशकातली ती स्टोरी असं आम्ही प्लेस केली होती. आणि बेरीज वजाबाकी आत्ता यावर्षी रिलीज झाला. हो हो. आणखीन एक सिनेमा रिलीज झाला माझा, प्रवास. हा त्यामध्ये पण माझी भूमिका आहे. प्रवास अशोक मध्ये अशोक अशोक सराफ मेन सराफ सर आणि पद्मिनी पद्मिनी कोल्हापुरे. कोल्हापूर. हो हो. तर तोही सिनेमा यावर्षी चांगला चालला माझ्या मते. तर ही फिल्म खूप चांगली शूट झाली होती. प्रवासबद्दल सांगायचं तर शूटिंग खूप फ्रेम्स चांगल्या होत्या आणि तो हो सब्जेक्ट आणि पण खूप त्याला चांगला. हो. तर असं आहे. तर त्यामुळे यावर्षी माझ्या 2 फिल्म झाल्या, बेरीज वजाबाकी आणि प्रवास. येस. आणि सर काही नेक्स्ट प्रोजेक्ट काही द्या आता रिलीज होणार होते आणि थांबले असं आहे का? रिलीज नाही, एक शूटिंगच राहिलंय. हा अ, साकार राऊत म्हणून एक फिल्म मेकर आहे ठाण्याचा. तर हा. त्याची एक फिल्म राहिलेली आहे आणि बाकी अजून तरी काही दिसत नाहीये समोर. एका मालिकेची ऑफर आहे, पण मालिकेमध्ये आता मला कितपत वेळ देता येईल हा एक मुद्दाच आहे. कारण माझे प्रियदर्शी अकॅडमी आहे, माझे हो थिएटर वर्कशॉप्स आहेत. मी प्रायोगिक नाटकं करतो सध्या हो हिंदीमध्ये आणि माझी ही हिंदी नाटकं देशातल्या आणि बाहेरच्या देशातल्या अनेक महोत्सवांमध्ये ही नाटकं जातात. हो. अ, तर ते एक आहे माझ्यासमोर. तर बघूयात कसं काय जमतं ते. येस सर. आणि सर आता आपण लॉकडाऊनमध्ये आहोत. एक 4-5 आठवडे झाले आणि अजून 3 तारखेपर्यंत आपल्याला लॉकडाऊनमध्ये राहायचं आहे. तर या सगळ्या परिस्थितीत निसर्ग पण त्याची जरा कूच निसर्गाने बदलली आहे. हो, आणि बरेच माणूस पण आतमध्ये आहे. बाकी सगळे म्हणजे प्रदूषण कमी झालंय. सगळ्या गोष्टी होत खरंय. आहेत. प्राणी रस्त्यावर फिरायला लागले. त्यांना रोजच्या सवयीसारखं ते वाटायला लागले, की आता हा पण आपला एरिया आहे फिरायचा वगैरे. तर ही सगळी परिस्थिती बदलते आणि या परिस्थितीवर जर का आपण हा आता लॉकडाऊन संपल्यानंतर जो माणूस बाहेर येईल ॲज अन माणूस म्हणून त्याच्यात काही बदल झालेला असेल का? असं तुम्हाला वाटतं का? हो, हो. नक्कीच बदल झालेला असेल. कारण काय माहितीये, की एक तर आपण व्यक्ती म्हणून आता गेले किती दीड एक महिना झाला असेल, दीड 2 महिने झाले असेल आपण घरात आहोत. आणि मग एकदम डेडलाईन्स, शेड्यूल्स, वर्कलोड, हो बँकिंगची कामं, नेटवर्किंगची कामं, ह्या सगळ्याचा लोड आपल्यावर एकदम येणार. हो. त्यामुळे ते कुठेतरी असं सेट व्हायला वेळ लागेल. शिवाय लॉकडाऊन संपलं असलं तरी एपिडेमिक संपलेलं असेलच याची खात्री नाही. नाही नाही नाही. त्यामुळे पटकन सुद्धा ते आपल्याला सगळ्या समाजाला खात्री व्हायला वेळ लागेल, की ओके बाबा, आता तो रोग संपूर्णपणे संपलाय. ह्या मानसिकतेवर यायला सुद्धा माझ्या मते एक 20-25 दिवस द्यावे लागतील. नक्कीच नक्कीच. या दरम्यान प्राण्यांचे पण सेटअप आहे, की आताच माझ्या आजूबाजूला बघतो मी पक्षी वगैरे छान गुंजन करतात. आणखीन एक हो गोष्ट मला जाणवली, की रस्त्यावरची जी भटकी कुत्री आहेत, हो त्यांची आबाळ होतीये. असं हो. सुरुवातीला लक्षात आलं, पण आमच्या परिसरातल्या आणि आमच्या बिल्डिंगमधल्या काही लोकांनी त्या बाबतीत सतर्कता घेतली आहे. त्यामुळे स्ट्रीट डॉग्सचं पण खाण्याची व्यवस्था झालेली आहे. येस येस. कबूतर, कावळे, चिमण्या यांचं पाण्याची व्यवस्था आपण करतच असो, सुजाण नागरिक असल्यामुळे. तर हा कुठेतरी ज्याला आपण म्हणतो, एक प्रकारचा सेटबॅक आहे. तो सेटबॅक वरनं परत नॉर्मल यायला जरा एक 20 दिवस द्यावे लागतील असं मला येस वाटतंय. येस. आणि आता आपल्या इंडस्ट्रीमध्ये पण सगळी कामं बंद आहेत. आपण एक पूर्ण कामं सगळी ठप्प आहेत. तर हो. ॲज अ पर्सन म्हणजे एक रिस्पॉन्सिबल पर्सन फ्रॉम इंडस्ट्री तर
हे सुरळीत व्हायला निदान पुढचा 1-2 महिना लागेल. म्हणजे खरंय, आपली अगदीच लागणार आहे. कामं सुरू होऊन जो डिस्पोजेबल इन्कम असतं प्रत्येकाचं, सामान्य बरोबर माणसाचं, आहे. ते आपल्यासाठी ते राखून ठेवलेलं असतं इंडस्ट्री, मनोरंजन या क्षेत्रासाठी. तर ते परत रुळावर यायला त्यांना परत 2 महिने. आपण म्हणजे आपल्याकडे 4 महिने खरंच अजून. लागणार आहे. तर कारण ही बोला. स्थित्यंतर कशी तुम्ही बघताय याकडे, की हे जे अ, डिस्टन्स निर्माण होणार आहे आपल्यात आणि प्रेक्षकांमध्ये, तर तो कसा परत मेंटेन होईल? ॲज अ थिएटर म्हणून तुम्हाला पण थिएटरचं एक गणित माहिती आहे, की ते कसं चालतं, म्हणून विचारतो. खूप मोठे-मोठे प्रश्न आहेत. कारण आता आम्ही बघत असतो सीरियलच्या किंवा फिल्मच्या शूटिंगमध्ये स्पॉट दादाज असतात, लाईट दादा असतात, सेटिंगवाले दादा असतात, कॅमेरामन ह्यांचं तर अक्षरशः हातावर पोट असतं हो, आणि सिंटा किंवा अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळ किंवा मनसेचं चित्रपट सेना आहे, राष्ट्रवादीची चित्रपट सेना आहे. यांच्या ह्याच्यातनं मदत आपापल्या परीने सगळ्यांनी केलेली आहे. पण तरीही एकूण वरच्या पातळीवरनंच फायनान्स खाली यायला खूप वेळ लागणार आहे. वेळ तर लागतो. पण सगळ्यांनी एकमेकांना धरून राहावं, एकमेकांना हो, सांभाळून राहावं, येस, एकमेकांना समजून राहावं हीच माझी अपेक्षा आहे. आणि येस, बंधुभाव वाढावा, हो. सहयोग वाढावा ही अपेक्षा आहे. येस सर, येस सर. सो थँक जरा आपला खूप महत्त्वाचा वेळ दिल्याबद्दल आणि बऱ्याच धन्यवाद. इट वॉज गोष्टींवर माय प्लेजर. विस्तारतेने बोलल्याबद्दल. आणि आपण परत टेक्नॉलॉजीने आपल्याला हे माध्यम दिले असं भेटायचं. पण हो. परत जेव्हा भेटू इन पर्सन भेटूया आणि असेच आम्हाला चांगल्या-चांगल्या गोष्टी दाखवत जा, सतत सांगत राहा. जरूर, जरूर. येस, येस. आणि खरं. सुयश, तुला आणि तुझ्या या चॅनलला खूप-खूप शुभेच्छा. प्रेक्षक हो, सुयशचा हा चॅनल जरूर तुम्ही सबस्क्राईब करा आणि जरूर याचे व्हिडिओज अपलोड करा. कारण हा खूप चांगला उपक्रम यांनी सुरू केलेला आहे, की लॉकडाऊन आणि कलाकार आणि माणूस आणि समाज याच्या कुठेतरी एक कनेक्शन निर्माण करण्याचा यांचा एक प्रयत्न आहे. तर प्रेक्षक हो, या प्रयत्नाला नक्की तुम्ही दाद द्या आणि सहभागी व्हा. थँक सो मच.